भाजप आमदार आशिष देशमुख यांनी छगन भुजबळांसंदर्भात मोठा दावा केलाय। भुजबळांना डच्चू दिलेला नाही तर त्यांना राज्यपाल बनवणार असल्याचं देशमुख म्हणाले। तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणीही नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। भाजपचे आमदार आशिष देशमुख आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आले जे जुन्या सरकारमध्ये होते। काय नेमकं कारण आहे, असं काय झालं की त्यांना डच्चू देण्याची वेळ आली? हे बघा, डच्चू देण्याचा प्रश्नच नाही। नवीन सरकार स्थापन झालं आहे। अतिशय भरघोस असे आमदार त्यानिमित्ताने आज प्रत्येकच महायुतीच्या पक्षाकडे आले। छगन भुजबळ एक वरिष्ठ नेते आणि ओबीसी चेहरा समता परिषद त्यांचं एक मोठी संघटना देखील ते चालवतात। त्यांना बाजूला सारल्यामुळे या सरकारवर कुठेतरी एक ओबीसी नाराज अशी एक चर्चा आहे। आणि आम्ही सगळे बघा ओबीसी समाजातून येतो, एकत्रित येऊन आम्ही भुजबळ साहेबांसोबत वेळ आली तर आंदोलन देखील त्यानिमित्ताने केलं आहे। आज सन्माननीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना समजा मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल याची मला त्यानिमित्ताने नक्कीच असं वाटतं। मोठा निर्णय नेमकं काय होईल असं वाटतं? होऊ शकतं की या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल सन्माननीय भुजबळ साहेब होणार असतील, त्यांना तसं करण्याची योजना त्यांच्या पक्षाने बनवली असेल आणि म्हणून त्यांचं मोलाचं योगदान हे नक्कीच येणाऱ्या काळामधील ह्या आपल्याला सामाजिक जीवनात पाहायला मिळेल। ते आपण बघू शकतो की आशिष देशमुख आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळ मोठे आहे आणि कुठेतरी त्यांचं पुनर्वसन एका चांगल्या स्थानावर होण्याचं नियोजन असेल सरकारचं किंवा त्यांच्या पक्षात, त्यामुळे कुठेतरी त्यांना यावेळेस मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नसावं। कॅमेरामॅन अमोल देशमुखचं तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।